विरोधामध्ये बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जाते। संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडलेली आहे। विनोद तावडे, अमित साटम आणि आशिष शेलार देखील उपस्थित होते। भाजपात कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूर बघायला मिळतोय। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, आपण पाहतोय खरं तर अनेकांची नाराजी आणि त्यानंतर बंडखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी कुठेतरी भाजपकडून आता खबरदारी घेतली जाते। सविस्तर अपडेट्स द्या। बरोबर आहे। ज्या पद्धतीनं मागच्या निवडणुकीमध्ये भाजप वेगळी लढली होती, परंतु आता मात्र युतीमध्ये भाजप लढते, त्यामुळे काही निवडक जागा ज्या आहेत ते भाजपला मिळाल्या आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते आणि आता त्या नाराज कार्यकर्त्यांनी अनेक वॉर्डमध्ये आपली बंडखोरी जी आहे ते अपक्ष उमेदवारी जी आहे ती भरलेली दिसून येते आणि अशा बंडोपांना थंड करण्यासाठी आता भाजप मुंबई जे आहे ते मैदानात उतरलेले आहे। काल एक 2.5 तास बैठक प्रमुख नेत्यांची पार पडली आणि प्रत्येक विभागवार जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यावरती ही जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। ज्यांच्या ओळखीतले अपक्ष उमेदवार आहेत, ज्यांनी बंडखोरी केलेली आहे, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न भाजपकडून आता केला जातोय। कारण आपण जर पाहिलं तर 2 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि त्याआधी या बंडोपांना थंड कसं करायचं यासाठी भाजपकडनं आता ही रणनीती आखली जाते आणि प्रत्येक नेत्यांवरती जबाबदारी देण्यात आलेली आपल्याला दिसून येते। निश्चितच विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं